सपनों से भरे नैना, तो नींद है न चैना। सपनों से भरे नैना, तो नींद है न चैना। वर्ष नवे हर्ष नवे, दुःख सारे विसरूया. आपली सर्व स्वप्ने या नववर्षी नव्याने पूर्ण करूया. काहींचे स्वप्न असेल नवे घर घेण्याचे, तर काहींचे स्वप्न जुनेच घर नव्याने सजवायचे. काहींचे स्वप्न असेल नवा फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन घेण्याचे, तर काहींचे स्वप्न असेल नवी दुचाकी किंवा चारचाकी घेण्याचे. काहींचे स्वप्न असेल नवीन दुकान सुरू करण्याचे. तर काहींचे स्वप्न असेल सोन्या चांदीचे दागिने बनवण्याचे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होत त्यासाठी आम्ही आहोत मदतीला, साताऱ्यातील लहान मोठ्या व्यावसायिकांच्या. हिंदवी रेडिओ 89.6 वरून तुमच्या व्यवसायाची आकर्षक जाहिरात करूया आणि तुमचा व्यवसाय शतपटीत वाढवूया. त्यासाठी आम्हाला संपर्क करा आमच्या 7796 896 896 या मोबाईल क्रमांकावर. हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. सपनों से भरे नैना, तो नींद है न चैना। सपनों से भरे नैना, तो नींद है न चैना। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं. आली आली लग्नसराईची वेळ आली. नूतन वधूवर आणि त्यांच्या कुटुंबाची खरेदीची लगबग सुरू झाली. नवीन कपडे, साड्या, सोन्या चांदीचे दागिने खरेदी करूया. फर्निचर, भांडीकुंडी, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन भेट देऊया. लग्नासाठी बँक्वेट हॉल, केटरिंग, डेकोरेशन सारे बुकिंग करूया. कमी झालेल्या जीएसटीचा फायदा उठवूया. त्यासाठीच साताऱ्यातील लहान मोठ्या व्यावसायिकांच्या सोबत आम्ही आहोत साथीला. हिंदवी रेडिओ 89.6 वर जाहिरात करूया आणि आपला व्यवसाय वाढवूया. त्यासाठीच आम्हाला संपर्क करा आमच्या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर 7796 896 896. शुभमंगल सावधान. शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान.
नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. हिंदवी रेडिओ 89.6 वरून आपण खास करून प्रसारित करत असलेल्या जागर साहित्यप्रेमींचा या मुलाखतीच्या सिरीजमध्ये. श्रोते हो, आज अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असलेल्या दोन आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज असणाऱ्या व्यक्ती आज आपल्यासमोर आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. मी त्या व्यक्तींचं नाव सांगतो. एक म्हणजे आमचे मित्र माननीय सुजित शेख सर आणि दुसरे माननीय राजेंद्र आफळे सर. बस नाम ही काफी आहे असं ज्यांच्या बाबतीत म्हणलं जातं, कारण नाटक या क्षेत्रामध्ये आहे. सुजितनं अनेक पथनाट्य केलेली आहेत, अनेक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यक्रम केलेले आहेत, अनेक तुषार भद्रे यांच्या नाट्यग्रुपमधून, अनेक लोकरंगमंचमधून अनेक नाटकांमध्ये सहभाग त्यांचा होता आणि ते अतिशय अप्रतिम भूमिका ही त्यांनी आजपर्यंत केलेली मी बघितलेली आहे. आणि प्रामुख्यानं एखाद्या टीमचं संयोजन कशा पद्धतीनं करावं, किती काटेकोरपणाने करावं, याच्यामध्ये हातखंडा असणारे सुजित शेख आहेत. त्याचबरोबर राजेंद्र आफळे सर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या सातारकरांना ते अतिशय उत्कृष्ट संगीत संयोजक म्हणून प्रामुख्यानं परिचित आहेत. सर होते इंग्लिश स्कूलमध्ये, आता रिटायरमेंट घेतलेली आहे त्यांनी आणि आता त्यानंतर पूर्ण वेळ संगीतासाठी समर्पित जीवन असणारा राजेंद्र आफळे हे व्यक्तिमत्व आहे. अशा दोन दिग्गजांशी आपण बोलतोय आणि या 99व्या किंवा शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या दोघांशी आपण बातचीत करतोय. म्हणजे नक्कीच काहीतरी संगीतासंदर्भातली माहिती आपल्याला या दोघांकडून घ्यायची आहे. आणि ती माहिती म्हणजे या संमेलनाचं उद्घाटनाचं एक वैशिष्ट्य म्हणून ज्याचा ठसा संपूर्ण जगभर उमटणार आहे अशी खात्रीच सर्व संयोजन समितीला आहे आणि आपल्या सर्वांना रसिक श्रोत्यांना देखील आहे. कारण समूहगान हे वैशिष्ट्य आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये जपतोय आणि त्या दृष्टिकोनातून ह्या दोन व्यक्तींचं फार महत्त्वपूर्ण योगदान या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी म्हणून लाभलेलं आहे. मी पहिल्यांदाच दोन्ही अतिथींचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पहिलाच प्रश्न मी सुजितजींना विचारतो की समूहगान हे तर आपल्या साताऱ्याचं वैशिष्ट्य आहे. 32 वर्षापूर्वी 33 वर्षापूर्वी जे साहित्य संमेलन झालेलं होतं त्यावेळी देखील एक समूहगान सादर झालेलं होतं, परंतु त्याच्यानंतर फार नाव घेतलं जाईल किंवा ज्याचा ठसा उमटलेला आहे असं तर समूहगीत किंवा उद्घाटनपर गीत हे काय कानावर आलेलं नाही. तर याचं अचूक नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून याची एक समिती तयार केलेली होती सुरुवातीला. तर या समितीचा साधारणपणानं परिचय आम्हाला करून द्यावा आणि ही समूहगानची संकल्पना काय आहे या बाबतीतही थोडीशी माहिती आपल्याला द्यावी. नमस्कार मराठी सर्व श्रोत्यांना आणि सातारकरांना. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 की जे आपल्या साताऱ्यामध्ये आपल्या भूमीमध्ये होतं आहे, तर हे दुसऱ्यांदा आपण करतोय. म्हणजे 66वं साहित्य संमेलन आपण साताऱ्यात केलं होतं 33 वर्षापूर्वी. त्यावेळीही स्वागताध्यक्ष जे होते ते स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण वेळ 4 दिवस रंगमंचावरती तिथं आमचा स्टेजवरती वावर असायचा. आणि पुन्हा 33 वर्षानंतर अशा पद्धतीनं संधी मिळाली आणि त्या संधी मिळण्याचं नेमकं कारण असं की आत्ताच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जी मध्यवर्ती कमिटी आहे त्या मध्यवर्ती कमिटीचे सन्माननीय जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची ही संकल्पना की आपल्याला आगळं वेगळं आणि मागच्या सगळ्या काही उणीवा त्रुटी दूर करून या साहित्य संमेलनामध्ये नव्याने नवीन काही चांगला समावेश करता येईल अशा काही संकल्पना आपल्याला कशा राबवता येतील. आणि त्यावेळी त्या अनेक संकल्पांचा तिथं उहापोह आणि चर्चा होत असताना प्रामुख्याने समूहगीतावरती त्यांनी जास्त आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि हे लक्ष केंद्रित केल्यानंतर मग आपले कार्याध्यक्ष विनोदजी कुलकर्णी सर आहेत, यांच्या डोळ्यासमोर त्यांनी मला सांगितलं की फक्त मला एकच नाव आलं आणि ते म्हणजे सुजित शेख. का तर सुजित शेख या व्यक्तींनी सातारा शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये हजारो पथनाट्य करत असताना तेवढीच समूहगीतं
तितक्याच ताकदीने जोशपूर्ण आवेशपूर्ण आणि जो काही भाव आहे त्या शब्दांचा तो अगदी सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं नेटकं काम आणि संयोजन केलंय. म्हणून मला ताबडतोब बोलवण्यात आलं आणि माझ्यावरती संपूर्ण जबाबदारी त्यांनी दिली. ही जबाबदारी दिल्यानंतर मग आपल्याला जास्त जबाबदारीनं काम करावं लागतं. मग याच्यामध्ये आम्ही सन्माननीय विनोद कुलकर्णी सरांना सांगितलं की आपण आणि नंदकुमार सावंत सर आपण दोघांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आपण राहावं. त्यामुळं कार्याध्यक्ष कुलकर्णी सर आणि कोषाध्यक्ष सावंत सर हे दोन्ही आपले मार्गदर्शक या कमिटीचे आहेत. त्यानंतर राजेश जोशी सर हे एक व्यक्तिमत्व असं आहे की ते या आपल्या कमिटीचे प्रमुख आहेत. आणि माझ्यावरती मुख्य समन्वयक म्हणून की ज्याला आपण म्हणतो की बाबा एक सगळंच त्यांनी पाहायचंय, सगळं जिथल्या तिथं सेवा सुविधा पुरवायच्या आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं तिथं उपस्थित करून द्यायची, अशा सगळ्याच प्रकारची जबाबदारी माझ्याकडे ती दिल्यानंतर सन्माननीय राजेंद्र आफळे सर आहेत, सन्माननीय राजू मुळे सर आहेत, सन्माननीय बाळासाहेब चव्हाण सर आहेत, महाराष्ट्र शाहीर भानुदास गायकवाड सर आहेत, सौ वर्षा जोशी मॅडम आहेत, त्याबरोबरीने राजू घोणे सर आहेत, त्यानंतर आपले डॉक्टर आमच्या स्वरदा राजोपाध्ये मॅडम आहेत, त्याबरोबर सचिन राजोपाध्ये सर आहेत, त्यानंतर आपल्या पंचायत समिती साताराचे शिक्षणाधिकारी खांदारे सर हे पण आहेत आणि शिक्षण विस्तार अधिकारी गुरव मॅडम. अशा सगळ्यांची आपण याच्यामध्ये ती एक कमिटी केली आणि या कमिटीचा मुख्य समन्वयक म्हणून माझ्यावरती जबाबदारी आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मध्यवर्ती कमिटीला अपेक्षित काय आहे हे विचारलं आणि ते विचारल्यानंतर असं लक्षात आलं की साधारणपणे 3 गीतांचा प्रवास उद्घाटनाच्या कार्यक्रमाला म्हणजे 2 जानेवारी 2026 या दिवशी जे मान्यवर म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अन्य मान्यवर ज्या उद्घाटनासाठी इथं येणार आहेत त्यावेळी आपल्याला जो वेळ देण्यात आलेला आहे आणि जी गीतं दिलेली आहेत तर ती 3 गीतं असतील. त्या 3 गीतामध्ये निश्चितपणाने पहिलं गीत हे आपल्या महाराष्ट्र शासनाचं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे आहे. दुसरं गीत अर्थातच साने गुरुजींची म्हणजे प्रार्थना आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि तिसरं गीत मात्र हे संमेलनावरती लिहिण्यात आलेलं तिसरं गीत असेल, अशा पद्धतीने ती जबाबदारी दिली. आणि मग आमच्या लक्षात आलं की त्यातली 2 गीतं आहेत ती तिथं आपल्याला प्रत्यक्षात सादर करायची. पण हे सादर करतानाचं निश्चितपणाने वैशिष्ट्य जर काय असेल तर कुलकर्णी सरांनी मला हे सांगितलं की 99वा साहित्य संमेलन आहे म्हणजे शतकपूर्व होतोय, तर आपल्याला तितक्याच विद्यार्थींचा याच्यामध्ये कसा सहभाग करून घेता येईल ही महत्वाची भूमिका तुम्ही पार पाडायची. आणि मला वाटतं हे निश्चितपणाने एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की 99व्या साहित्य संमेलनामध्ये 99 विद्यार्थी विविध शाळांचे याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि ते सादरीकरण करण्याचे हे करतायत. तर याचा जो प्रवास आम्ही केला तो साधारणपणे शिक्षणाधिकारी, त्यानंतर त्यांचे सहकारी, आमचे सर्व टीम आणि आपल्या सातारा शहरातील आणि तालुक्यातील सर्व शाळांना म्हणजे जवळपास 50 ते 60 शाळांना आम्ही प्रत्यक्ष फोन केले, आम्ही प्रत्यक्ष संपर्क साधला, त्यांच्या असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण ते निमंत्रणही पाठवलं आणि आपण याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी साधारणपणे याच महिन्याच्या 16 आणि 17 डिसेंबरला आपण काय केलं, त्यांना एके ठिकाणी बोलवलं आपापले टीम्स घेऊन आणि तिथं निवड समितीने आमच्या म्हणजे सन्माननीय राजेंद्र आफळे सर आहेत, बाळासाहेब चव्हाण आहेत, भानुदास गायकवाड आहेत, वर्षा जोशी आहेत, डॉक्टर स्वरदा राजोपाध्ये मॅडम आहेत, या सगळ्यांनी मिळून त्या सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि मग त्या पद्धतीनं ज्यांना स्वरांचं उत्तम ज्ञान आहे, तालाचं आहे, शब्दोच्चार चांगले आहेत, जे वेळ देऊ शकतात, ज्या शाळा उत्साही आहेत, सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करतात आणि सादरीकरण करतायत, अशा सर्वांना मिळून तिथं संधी देण्याचं ठरलं. आणि या सगळ्यातून आज आमच्या हातामध्ये 23 ग्रामीण आणि शहरी शाळा इथं आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून जवळपास 110 विद्यार्थी आपल्याला उपलब्ध आहेत. आपण 99 पेक्षा काही विद्यार्थी एवढ्यासाठी जास्त घेतल्यात कारण हा संपूर्ण सराव प्रॅक्टिस रियाज जो आहे तर याच्यामध्ये कदाचित कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत काही कुणाला एखादा घशाचा किंवा अन्य कुठलाही प्रॉब्लेम त्रास होऊ शकतो आणि कुणी जर अचानक वगळलं गेलं तर त्याच्यामध्ये मग बाकीच्यांची अडचण होऊ नये म्हणून आपण इतकी सगळी भूमिका अगदी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने आपण ठेवलेली आहे. आणि त्यासाठी आपल्याला रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन त्या शाळेचा एक मोठा हॉल त्यांनी आपल्याला विनामोबदला अर्थातच उपलब्ध करून दिला आहे आणि तिथं 22 डिसेंबर पासून ते अगदी 1 जानेवारी पर्यंत आमच्या सगळ्या तिथं
तालमी होणार आहेत आणि आता सुरूही आहेत वा, तिथं वा. त्या सगळ्या तालमी. वा वा. श्रोते हो, तुम्ही ऐकत असाल की किती पोट तिडकीनं सुजित शेख यांनी प्रमुख समन्वयकाची भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे. खरोखर जोपर्यंत माणसाची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असत नाही तोपर्यंत तो दोन शब्द बोलू शकत नाही, हे निश्चित आहे. आणि सुजित शेखनी आत्ता आपल्याला जी माहिती दिली याच्यामध्ये सुरुवातीला आत्ता त्यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे विविध शाळांमधले विविध विद्यार्थ्यांचं थोडक्यात एक ऑडिशन झालेलं आहे सुरुवातीला. त्यामध्ये जे अतिशय उत्तमपणानं ज्यांनी काम केलं, ज्यांचा आवाज चांगला आहे, ज्यांना रियाजाची सवय आहे किंवा ज्यांना ताल सूर याचं संपूर्ण ज्ञान प्राप्त आहे, अशा विद्यार्थ्यांची निवड झाली. आणि ते निवड करण्यासाठी सुद्धा सगळे साताऱ्यामधले दिग्गज संगीत या क्षेत्राला वाहून घेतलेली मंडळीच त्यामध्ये आपल्याला नावानुसार आपल्याला दिसत आहेत. श्रोते हो, हे करत असताना प्रामुख्यानं ही तयारी ही अत्यंत जिकिरीचं काम होतं. कारण हे कोणत्या वयोगटातले विद्यार्थी आहेत, साधारण कितव्या इयत्तेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत आता? हे सगळे 8वी ते 12वी मधले आपण घेतलेले आहेत विद्यार्थी. हां. आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य मला सांगायचं इथं की ज्या शाळांच्याकडे संगीत शिक्षक उपलब्ध आहेत त्यांच्याकडे तर निश्चितपणाने चांगली टीम आपल्याला मिळते. परंतु ज्या शाळांच्याकडे संगीत शिक्षक नाहीयेत, उपलब्ध नाहीयेत, अशाही शाळांचा याच्यात सहभाग आहे. आणि विशेषतः 23-24 शाळांमधून जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या शाळा की ज्यांच्याकडे संगीत शिक्षक उपलब्ध नाहीत, अशांनीही तितक्याच उत्साहाने, का तर बाबा आमच्या मुलांना हा एक संस्कार मिळेल, बरोबर शिकायला मिळेल बरोबर. आणि सादरीकरणाची संधी मिळाल्यामुळे शाळेचं आणि सर्वांचंच नाव एका वेगळ्या नकाशावरती जाईल, बरोबर. अशा पद्धतीची एक जबाबदारी त्या शाळा व्यवस्थापनाने स्वीकारली, त्या शिक्षकांनी स्वीकारली, त्या मुलांच्या पालकांनी स्वीकारली. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की शाळेमध्ये जसं मुलांचं हजेरी आणि उपस्थिती पत्रक ठेवतो तसं आपण पहिल्या दिवशीपासून आलेल्या शिक्षकांपासून ते प्रत्येक विद्यार्थ्यांचं उपस्थिती पत्रक इथं आपण घेतलेलं आहे. रोजानं सराव सुरू आहे. आत्ताही सरावानंतरच आपल्याला हे दोघेही मंडळी उपलब्ध झालेली आहेत. आणि इतका सराव केल्यानंतर जसं सर म्हणले की काही वेळेला आवाजाचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याला दुसरं एक म्हणजे सध्याचं वातावरण जे आहे ते सुद्धा पूरक आहे, या गोष्टींना आजारी पाडण्यासाठी पूरक आहे. म्हणजे सर्दी किंवा थंडी ही साताऱ्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर 9 डिग्री 8.5 डिग्री इथपर्यंत टेम्परेचर खाली आलेलं आहे. आणि त्यामुळं आवाजावर परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं 99 ही संख्या तर आपल्याला स्टेजवर पाहिजेच आहे कुठल्याही परिस्थितीत. म्हणून थोडे जादाचे विद्यार्थी, पण या सगळ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. निश्चितपणाने ती संधी मिळणार आहे. आणि सन्माननीय आफळे सरांनी हे मलाही सूचित केलं की सुजित सर, आपण याही पद्धतीनं करूयात की 99 ते 110 विद्यार्थ्यांना दोन्ही गीतं पाठ असतील आणि सर्वांचीच एकत्रित प्रॅक्टिस म्हणजे रियाज आपण करून घेतोय की जेणेकरून आपल्याला तिथे सादरीकरणाला अडचण येणार नाही. आणि मला आनंद वाटतोय सांगताना की समूह गीत गाणं म्हणजे एखादं भक्तिगीत, भावगीत वैयक्तिक गातो त्यापेक्षा ते वेगळं का असतं, का तर आधी ते समूहानं गाण्यासाठी जे जे काही करावं लागतं. म्हणजे आम्ही आफळे सरांशी चर्चा करताना हे केली की आफळे सर, मुलांना गाणी पाठ आहेत, परंतु ही दोन्ही समूहगीतं पाठ असताना त्यातला भाव त्यांच्याकडून आपल्याला कसा काढता येईल, कारण हे जिवंत सादरीकरण तिथं होणार आहे. आणि त्यामुळे हजारोंचा समोर असणारा साहित्यप्रेमींचा वर्ग की जो तिथं प्रत्यक्ष आहे आणि जो अप्रत्यक्षपणे आपापल्या घरी किंवा आपापल्या गावी, आपापल्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये असणार आहे. म्हणजे मुलांना आम्ही हे सांगितलं की अरे बाबांनो, हे साताऱ्यामध्ये जरी 99 साहित्य संमेलन होत असलं तरी ते साताऱ्यापुरतं मर्यादित नाहीये, हे आपल्या जिल्ह्यात, राज्यात, देशात आणि परदेशापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तुम्ही याचा भाव, त्या शब्दांचा अर्थ तो व्यवस्थित हे करा. आणि त्याच्यावरती उत्तम पद्धतीने राजेंद्र आफळे सरांनी कामही केलंय. आणि ती पण एक आमची आफळे सरांना विनंती होती की गेले 2 पिढ्या जवळपास आम्ही साने गुरुजींचं खरा तो एकची धर्म हे ज्या चालीमध्ये गात होतो, ती चाल उत्तम होती आणि त्यामुळे ते मुखद्गत आहे सगळ्यांच्या. पण त्याच्यापेक्षा आणखी आपल्याला काही एक आगळं वेगळं योगदान म्हणून त्याच्यामध्ये काय देता येईल का? क्षणाचा विलंब न करता आफळे सरांनी सांगितलं, ठीक आहे, मी प्रयत्न करतो म्हणणारे आफळे सर त्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊन 110 जणांना घेऊन इतकं अप्रतिम पद्धतीनं यशस्वी झालेले आहेत. आणि त्याची प्रचिती 2 जानेवारीला तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. यात आणखी एक गोष्ट आपण अशी केली की दिसताना
मुलं गाताना तर दिसतीलच आपल्याला, पण तिथं ध्वनी संयोजन कसं असावं, जो जिवंत ऑर्केस्ट्रा तिथं आहे म्हणजे वाद्यवृंद आहे, त्या वाद्यवृंदांची पेरणी पण कशा पद्धतीने असावी. तर एक हार्मोनियम वादक की जे सातत्यानं सरावामध्ये आमच्या बरोबर रोज आहेत, त्या बरोबरीने 2 तबलापटू आपल्या बरोबर आहेत, एक ढोलकी वादनासाठी आहे, एक ऑक्टोपॅड सारखा साईड रिदमला आहे, कीबोर्ड प्लेअर एक आहेत, नंतर एका शाळेतला विद्यार्थी तो बासरी वाजवतोय. म्हणजे त्याचा तर बिचाराचा हात काही कारणामुळे परवा फ्रॅक्चर झालेला होता, पण काल परवाच त्याचा तो फ्रॅक्चरही निघालाय आणि आता तो आजपासून प्रॅक्टिसला यालाय. म्हणजे हे जे नाविन्य आहे का नाही, की आपल्याला या साहित्य संमेलनाचं आगळं वेगळं पण काय असावं, तर उत्तम सुरुवात म्हणजे आपण जवळपास निम्म्यापेक्षा जास्त सगळं जग जिंकलेलं असतं, अशी ती सुरुवात आहे. तर त्याच्यामुळे वेल बिगन इज हाफ डन, उत्तम सुरुवात त्या जर पद्धतीनं आपली केली, म्हणून आपण ते जय जय महाराष्ट्र माझा हे सुद्धा 1 मिनिट आणि 45 सेकंदामध्येच संपवतोय. त्या दोन्ही गाण्यांसाठी असताना जो गीतांसाठी वेळ दिलेला आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व शाळा आपापल्या विद्यार्थ्यांना घेऊन इथं आलेत, म्हणजे ते फक्त सादरीकरणासाठी नाही आलेले, या सरावांमुळं त्या मुलांच्या मध्ये सुद्धा निश्चितपणाने आमूलाग्र बदल होतोय. आणि आपले सर आपल्याला आठवत असेल की आपली पिढी अशी होती की आपल्याला वाचनापलीकडे काही माहिती नव्हतं. आज वाचनापासून आणि लिखाणापासून थोडंसं लांब जात असल्याची भीती तयार जशी झालेली आहे, तर त्यांना कसं परत जवळ आणता येईल यासाठीचा हा जो उपक्रम आहे ना, ह्या दोन्ही समूहगीतातून निश्चितपणाने साध्य होईल. आणि सर्व शाळांमधून माझी विनंती, सर्व पालकांना माझी विनंती, सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे की कृपा करून आपण 4ही दिवस आपल्या घरातलं असणारं एखादा मोठं चांगलं कार्य, मंगल कार्य आहे असं समजून आपण 4ही दिवस त्याच्यामध्ये सहभागी व्हा. मग आपल्या लक्षात येईल की उत्तम उत्तम वक्ते, उत्तम गझला, उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, उत्तम व्यक्ते, उत्तम परिसंवाद आणि असे वेगवेगळे प्रकारची उत्तम पुस्तकं आपल्याला तिथं पाहायला, वाचायला मिळतील, विकत घ्यायला मिळतील. आणि या जर साहित्य संमेलनाचं यश कशात असेल, तर ही जी उद्याची घडणारी पिढी आहे, त्या पिढीला आज आपण हा जो संस्कार जर दिला, तर निश्चितपणाने शेखर तुमच्या आमच्यासारखी पिढी समर्थपणे यापुढे वाटचाल करायला. कारण मोबाईल आणि त्याच्यातून मिळणारं हे काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण त्याच्या आहारी गेल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींपासून निश्चितपणाने बाजूला जातोय, हे मला आवर्जून सांगायचंय. तर या 2 गीतांच्या सरावामुळं, या 2 गीतांच्या तालमीमुळं आणि या सर्व संगीतातील दिग्गज शिक्षकांच्यामुळं की यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये वेळ देऊन आणि चांगल्या संस्कार त्यांच्यावरती करतायत. आणि त्यामुळं हा कार्यक्रम उद्घाटनाचा निश्चितपणाने अजिंक्य ताऱ्याच्या साक्षीने तेवढ्याच उंचीचा होईल असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. वा वा वा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता सुजितजी बोलताना म्हणले की राजेंद्र आफळे सर यांनी संगीत संयोजन केलेलं आहे. ते प्रमुख संगीत दिग्दर्शक आहेत या दोन्ही गीतांचे. मुळात सर म्हणून असणारा जो पिंड आहे तो त्यांचा आहेच, आणि त्यामध्ये संगीतामध्ये मास्टरी आहे. त्यांचे अनेक कार्यक्रम आत्ताही साताऱ्यामध्ये होतात, संपूर्ण महाराष्ट्रभर होतात. त्यांचा रामाच्या गीत रामायणावर झालेला कार्यक्रमही आपण बघितलेला होता. अतिशय अप्रतिम कार्यक्रम. म्हणजे संगीत म्हणल्यानंतर साताऱ्यामध्ये जी मोजकी नावं घेतली जातात त्यामध्ये अग्रक्रमानं राजेंद्र आफळे सरांचं नाव घेतलं जातं. या 2 गीतांना बसवताना, या मुलांच्याकडून ते करून घेताना सादरीकरण कसं चांगलं होईल हा विचार करून तुम्ही सर नेमकी कशा पद्धतीनं तुमची ही वाटचाल झाली या 2 गीतांच्या संदर्भात? सुजित सरांनी विनंती केल्याप्रमाणे पहिल्यांदा अनेक विद्यार्थ्यांचं ऑडिशन घेत असताना आम्हाला असं वाटलं की आता नेमकं कसं काय आपल्याला त्याच्यातनं मोती मिळणार कसे. कारण मुद्दा असा आहे की संगीत ही कला आहे, बरोबर, आणि कला सगळ्यांच्याकडे नसते. बरोबर. आणि ह्याच्या उलटही असतं की काही मुलांना ते येत असतं पण त्यांना आपल्याला ही येतही माहीत नसतं. मग अशा अनेक विद्यार्थ्यांचं सातारा तालुक्यातल्या बहुतांशी शाळांमधले काही विद्यार्थी आले होते आणि त्या विद्यार्थ्यांचं आम्ही ऐकलं, समूहानं ऐकलं, प्रत्येकाला म्हणायला लावलं. त्याच्यात काही विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की मी एकटा सुद्धा म्हणू शकतो, असेही काही विद्यार्थी आम्ही निवडले. आणि मग ते अर्थात 2 दिवस आमची तारेवरची कसरत होती की विद्यार्थी निवडायचे कसे. पण सुदैवानं खूप मुलं चांगली आली आणि आम्ही उत्तम विद्यार्थी निवडू शकलो. ज्यांना अजून चांगलं सुराची तालाची समज आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही ठरलं की यांना आपण प्रमुख गायक म्हणून ठेवूया. आणि बाकी सर्वांना की ज्यांना तारासुराची समज आहे पण या मुलांनी इतकी नाही आहे,
तर अशा मुलांना कोरससाठी ठेवूया असा आम्ही विचार केला. आणि मग त्या अनुषंगानंतर आम्ही 22 तारखेपासून सराव सुरू केला. तर महाराष्ट्र गीत हे राजा बढे यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं, आणि प्रथम त्याचं जे रेकॉर्डिंग केलं होतं ते अर्थात शाहीर साबळे यांच्या आवाजात केलेलं होतं. तर महाराष्ट्र शाहीर किंवा सातारा भूषण ज्याला मानलं जातं, असे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र. करेक्ट, शाहीर कृष्णराव साबळे. हा. आणि ह्या प्रसंगाचा सगळं एक काय म्हणतात दृश्य महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात पण आलेलं आहे, की ज्याच्यामध्ये राजाभाऊ आणि श्रीनिवास खळे हे दोघं शाहिरांना विनंती करण्यासाठी आले की हे तुम्ही गीत गावं. बरोबर. पण ते पुढं शाहिरांच्या आवाजामुळे इतकं प्रसिद्ध झालं की हे राजा बडे किंवा श्रीनिवास खळेंची चाल हे लोकांना कधीच मैसूर नसेल. बरोबर. पण फार सुंदर पद्धतीने त्यांनी गीत गायलेले. पण आता आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी कसं करायचं होतं की जसं राष्ट्रगीताला एक वेळेचं बंधन आहे, तसं राज्यगीताला सुद्धा शासनाने वेळेचं बंधन घालून ते दिलेलं. बरोबर. आणि ते संपूर्ण न घेता त्यातली 2 निवडक कडवी आपण घेतो. बरोबर. आणि ते 1 मिनिट आणि 45 सेकंदामध्ये आपण ते बसवावं लागतं. बरोबर. तर त्या अनुषंगाने आम्ही तसाच सराव केलेला आहे. आणि वादक आणि सगळी मुलं आता त्यांना हा सगळा पूर्ण सराव झालेला आहे. आता दुसरं गीत आहे ते खरा तो एकची धर्माची पारंपरिक चाल उत्तम आहे. ती यमन रागातली ही चाल आहे. आता सगळ्यांना राग समजेल असं नाही, परंतु यमन हा राग त्यासाठी निवडलेला आहे आणि चांगली चाल आहे. अनेक गायकांनी गायलेली. मी सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ऐकले, पद्मजा फेडाणी यांच्या आवाजात ऐकले, आणि शिवाय अपरिचित अनेक गायक आहेत ज्यांनी गायलेले. बरोबर. पण मग मी असा विचार केला की आपण वेगळा काहीतरी प्रयोग करूया. म्हणजे पारंपरिक चाल आहे चांगली, पण आपलं स्वतःचं योगदान द्यावं असं मला वाटलं. आणि मग वेळ सकाळची असणाऱ्या उद्घाटनाला मी विचार केला सकाळचा एखादा राग निवडावा. मग काय सकाळी भैरव आहे, तोडी आहे, आसावरी आहे, असे अनेक राग आहेत. पण त्यापैकी मला असं वाटलं की त्याच्यातलं सदा जे आर्त अतिविकल जयांना गांजती सकल, किंवा जगी जे हीन अतिपतित जगी जे दीन पददलित, या सगळ्या ओळींना साजेसा असा राग ललत निवडावा. हां, त्यामुळे त्या रागामध्ये मी ही चाल बांधलेली आहे. आणि ती चाल अशी की सगळ्या मुलांना अगदी सहजपणे म्हणता येईल, आणि शिवाय ती मनात रुंजी घालत नाही. बरोबर. अशा पद्धतीने ते लोकही ऐकतील आणि ते लोकांना नक्की आवडेल असा आम्हाला विश्वास आहे. आणि मला परत ही शंका होती की नवीन चाल आहे, मुलं किती ते त्याचं त्यांना ग्रहणशक्ती किती असेल. जुन्याचा पगडा आहे, पगडा एक असतो. तो अनेक वेळेला ते गाणं ऐकलेलं आहे. आणि नुकताच साने गुरुजींचा जन्मदिवस झाल्यामुळं प्रामुख्यानं ते गाणं बऱ्याच वेळेला ऐकवलं गेलेलं असतं. त्यामुळे किती मुलं त्याचं एकूण ग्रास्पिंग करतील असे जरा शंका होती. बरोबर. पण अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्याच दिवशी सर्व मुलांनी ते गाणं अतिशय उत्तम रीतीने ग्रास केलं पहिल्यांदा. बरोबर. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये थोडेसे काही संगीतातले प्रयोग पण थोडेसे केले, की सरगम काही वेळ त्याच्यामध्ये थोडेसे ऍड केलेले, बरोबर, थोडं आलाप ऍड केलेले, तालाची बाजू चांगली निवडली, कीबोर्डवर काही चांगली वाद्य निवडलेली आहेत. आणि अतिशय मेलोडीस आणि मुलं इतकी रंगून गात आहेत की आता सुजित सरांना माहित असेल 22, 23, 24ला आम्ही प्रॅक्टिस केलं. आणि सुजित सरांनी एक प्रश्न मुलांना विचारलं, बाळांनो उद्याच्याला ख्रिसमसची सुट्टी आहे, मग प्रॅक्टिस घ्यायचं का सुट्टी घ्यायची? मुलं म्हणले सराव घ्यायचा. म्हणजे आम्ही यायला तयार आहे. म्हणजे मुलं रंगून घेतली. आणि तेही मुलांना विचारलं की दुसऱ्या दिवशी विचारलं मी मुद्दाम की बाळांनो तुम्हाला गाणं आवडलंय का, चाल आवडलीय का आपण पारंपरिक आहे ती चाल म्हणायची आहे? तर नको म्हणाली मुलं, आपण ही चाल निवडूया, कारण पारंपरिक चाल चांगलीच आहे, पण आपण पण आपलं एक स्वतःचं एक साताऱ्याचं काहीतरी वैशिष्ट्य दाखवूया, टच ज्याला म्हणतो. हा, करेक्ट, डायरेक्टर्स टच. बरोबर. आणि मग माझ्या बरोबरीने सचिन शेवडे, ज्यांना मी ते सगळे नोटेशन्स मधले जे म्युझिक पीस असतात की नाही, संगीताचे तुकडे, त्याचं नोटेशन्स त्यांना दिलं, त्यांनी ते बसवलं. आता हा जो बासरीवाला मुलगा आहे त्याला पण आता उद्याच्याला बासरी आणायला सांगितली, कारण त्याचा हात फ्रॅक्चर असल्यामुळे त्याच्या बाबतीत काही काम करता आलं नाही. तर त्याला पण ते सगळे नोटेशन्स लिहून देणार आणि तोही उत्तम रीतीने वाजवेल. बाकी सगळे ताल वादक आहेत, सचिन राजोपाध्ये, कमलाकर दळवी किंवा मिलिंद देवरे, आणखीन एक सचिन राजोपाध्यांचा विद्यार्थी तो आपलं तालवाद्य वाजवतोय, विजय कांबळे. हां, हे सगळे अतिशय उत्तम रीतीने त्यामध्ये आपली जबाबदारी. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जे शिक्षक मुलांच्या बरोबरीने येतात ते गाणं ऐकायला, ते शिक्षक सुद्धा मोठ्यांना गाणं म्हणू लागले मुलांच्या बरोबरीने. ते त्या शिक्षकांना आवडलं, आपापल्या मोबाईलवर रेकॉर्ड करतात, ते आता संपूर्ण जिल्हाभर इकडे तिकडे असं करत करत ते फॉरवर्ड होत राहील. बरोबर. तेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा मला फार विशेष आनंद वाटला. वा. नाही, महत्वाचं म्हणजे आता तुम्ही तुमच्या बरोबरीनं संगीतासाठी साथ देणाऱ्या लोकांची नावं सांगितली,
त्यामध्ये आणखीन काही वादक मंडळी पण समाविष्ट आहेत की जे ऑक्टोपॅड वापरत आहेत किंवा झांज असेल किंवा अशा पद्धतीची काही वाद्य, अशी काही कोणाची नावं राहिलीत आपण आत्ता बोलताना? नाही, सचिन शेवडे आहेत जे कीबोर्ड वाजवतात. हां. त्या व्यतिरिक्त स्वरदा राजोपाध्ये, डॉक्टर स्वरदा राजोपाध्ये या स्वतः हार्मोनियम वाजवतात. सचिन राजोपाध्ये सर तबला, त्यानंतर मिलिंद देवरे तबला, कमलाकर दळवी ढोलकी आणि पखावज असं दोन्ही वाजवणार आहेत. आणि साईड रिदम त्या मुलाचं नाव विसरलं मला बरं बरं. तो निवली स्कूलचा विद्यार्थी आहे. बरं बरं बरं. आणि त्यानंतर ऑक्टोपॅड वाजवणारा विजय कांबळे. बरं. हा, हे सगळे आहेत. आणि बासरीचा बासरी तो त्याचा मुलगा आहे, मुलाचं नाव आहे दळवींचा मुलगा आहे तो. ढोलकी वाजवणारे दळवी आहेत. हा, कमलाकर मुलगा तो इंग्लिश स्कूल मधला आहे. अवघा 6वीतला विद्यार्थी, पण त्याला अतिशय अप्रतिम समज आहे. वा 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 वा. खूप छान बासरी वाजवतो. वा वा वा. श्रोते हो, आत्ता आपण या गाण्याची झलक थोडीशी ऐकणार आहोतच. ही मुलाखत संपल्यानंतर आपण एक कडवं त्याचं ऐकवणारच आहे तुम्हाला. त्याचबरोबरीनं ज्या महाराष्ट्र गीताचा उल्लेख केला आणि जे उद्घाटनाला पहिलं गीत ते असेल, तर त्याचीही सुरुवातीला आपण झलक ऐकलेलीच आहे की इथल्या विद्यार्थ्यांनी किती गोड स्वरूपामध्ये ही दोन्ही गाणी गायलेली आहेत. म्हणजे केवळ गोड म्हणजे कानाला गोड वाटत आहेत. हां, चाल त्याची जी आहे ती परफेक्टच आहे, परंतु कानाला अतिशय गोड वाटणार. आणि उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर देखील ही गाणी तिथल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये रुंजी घालत जातील. आणि 4 दिवस जे संमेलन चालणार आहे त्याच्यामध्ये ही गाणी कायमच त्या मंडपामध्ये गेल्यानंतर त्याचे सूर कुठेतरी हवेमध्ये तरंगताना आपल्याला दिसणार आहेत, ऐकायलाही येणार आहेत. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं एक विचारायचं आहे सुजित दादा, की जेव्हा अशा प्रकारच्या समूहगीतांची रचना किंवा समूहगीतांचं सादरीकरण होतं, त्यावेळेला नक्की काय त्याचं वैशिष्ट्य म्हणून जपणं आवश्यक असतं आणि ते वैशिष्ट्य आपण कशा पद्धतीनं जपलेलं आहे? वैशिष्ट्य 2-3 प्रकारे सांगता येतील. हां. की समूहगीत सादर करणे हाच एक मोठा रोमांचकारी असा तो प्रयत्न किंवा प्रयोग असतो. बरोबर. कारण समूहानं गाताना हां. आपल्याला कुठल्या गोष्टींवरती किती कशा पद्धतीनं आघात करायचा आहे, शब्दांवरती जोर द्यायचा आहे, त्यातून मेलडी कशी बाहेर काढायची किंवा कुठला अर्थ असणारा स्वर किंवा आलाप काय बाहेर काढायचा आहे, आणि त्याच्यावरती जणू काही एखाद्या उत्तम रांगोळीकाराने रांगोळी रेखाटावी, तसं राजेंद्र आफळे सरांनी ते काम अत्यंत बारकाईनं केलं. आणि ते इतक्या बारकाईनं केलं की जणू काही प्रत्येकाच्या मनातलंच ते त्याच्यामध्ये त्यांनी ते आणलेलं आहे. त्यामुळं ते सगळं ऐकताना वा क्या बात आहे असंही वाटतं. आणि यात महत्वाचं काय दिलंय की आज सकाळच्या प्रॅक्टिसमध्ये आफळे सरांनी सांगितलं की तुम्हाला जोरानं म्हणायचंय म्हणजे काय करायचंय की आपल्याला किंचाळायचं नाही, आपल्याला तो लाऊडनेस म्हणजे आवाज मोठा हवाय, परंतु तो कर्कश होता कामा नये, याची काळजी कशी घ्यायची. त्यामुळं मला सांगताना आश्चर्य वाटतोय की प्रत्येक शाळेमध्ये महाराष्ट्र गीत ऐकलं जात असताना, गात जात असताना मुलांच्याकडून काही शब्द हे कळत न कळत, म्हणजे सिंह सिंह, राजा राजा, ह्या उच्चारामध्ये जे जे काही ह्या गोष्टी होतात ना, तर त्यांची मात्र उत्तम पद्धतीने तिथं सराव आणि तयारी करून घेतली गेली. त्यामुळं या साहित्य संमेलनामधला हा एक महत्वाचा भाग आहे की आधी हे आपण मुलांच्या वरती संस्कार करून शिकून घेतलंय. म्हणजे संमेलन काय देतं, तर साहित्य संमेलन हे देतं या पिढीला. बरोबर. त्यामुळे ते घडवण्याचा सगळा जो काही प्रकार आहे ना, तो इथं उत्तम पद्धतीने घडतोय. हा एक भाग झाला. दुसरा भाग आम्ही त्यांना सांगितलं की आपण हजारो जणांना दिसणार आहोत, लाखो जणांना आपण आपल्या त्यांच्या स्क्रीनवरती, टीव्हीवरती, मोबाईलवरती दिसणार आहोत. मग दिसताना आपण कसं दिसलं पाहिजे, जे गातोय त्याचे भाव आपल्या चेहऱ्यावरती तितक्या प्रसन्नपणे येणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ते जर तितक्या प्रसन्नपणे आलं तर जसं म्हणतात ना की माणसाचा चेहरा आधी बोलत असतो, सांगत असतो, आणि त्यामुळं मग तो जोश, उत्साह आणि इतक्या उत्तम पद्धतीने होतंय. या दोन्ही गाण्यांमधलं वैशिष्ट्य मी असं ठरवलेलं आहे की समजा तिथं जर आपल्याला 99 जणांच्या माध्यमातून उभं राहताना जर काही आपण म्हणतो पोलीस खात्याच्या वतीने जर काही निश्चितपणाने काही अडचणीचा भाग होत असेल किंवा जर तिथं आपल्याला ते शक्य नसेल, तर ती सुद्धा आम्ही तयारी आफळे सरांनी आम्ही करून घेतली की या टीमच्या 2 टीम आम्ही करायचं ठरवलेलं. आणि हे करताना त्याच्यामध्ये ही पण भूमिका सांगितली की आफळे सरांनी की प्रत्येक विद्यार्थी तिथं वाद्यवृंदाला दिसेल,
ते वाद्यवृंद पाहू शकतील आणि संपूर्ण ऑडियन्स त्यांना पाहू शकेल, प्रेक्षक वर्ग. अशा पद्धतीनं आपण गॅलरी म्हणजे पायऱ्यांसारखं आपण म्हणतो ना स्टेप्स, असं करणार आहोत. आणि ती रचना करताना मी आणि आफळे सरांनी सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की पहिल्या 2 रांगांमध्ये जे लीड मध्ये गाणार आहे, ज्यांना तालाची सुरांची चांगली समज आहे, ज्यांचे शब्दोच्चार चांगले आहेत, इन्व्हॉल्वमेंट चांगले आहेत, अशी आम्ही जी फळी साधारणपणे 25 जणांची आम्ही पहिल्या 2 टप्प्यामध्ये उभं करतोय आणि त्यानंतर मागं. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे ते दिसताना अशा पद्धतीनं दिसावेत म्हणून आपण सर्वांसाठी एक कॉमन पोशाख दिलेला आहे की उत्तम पद्धतीचा पांढरा झब्बा ज्याला म्हणतो, नेहरू शर्ट किंवा झब्बा म्हणतो ना, तो असेल. त्यानंतर खाली निळ्या रंगाची कुठली जीनची पॅन्ट असू द्यात किंवा आणखी काय, परंतु ते ब्ल्यू जीन वगैरे अशा पद्धतीनं असेल निळा. त्याला केशरी रंगाची ओढणी आपण ती पण एकाच उजव्या बाजूला एक गाठ मारलेली अशा पद्धतीने असेल. आणि संमेलनाच्या वतीने आपण त्यांना देणार आहोत सगळ्यांना फेटे, ते केशरी फेटे देतोय. म्हणजे सातारा ही आपली स्वराज्याची राजधानी, त्यामुळं छत्रपतींच्या माध्यमातून इथं जे 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 काही सगळं पेरलेलं आहे, म्हणजे आपण म्हणतो ना दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, म्हणजे हे सगळं करताना गाताना तर त्या पद्धतीनं प्रतिबिंबित व्हावं, प्रत्येक चेहरा ठसठसीतपणे बोलावा, असं सगळं मराठमोळं याच्यामध्ये कसं प्रतिबिंबित करता येईल याचं फार चांगलं जाणीवपूर्वक डिझाईन आपण केलेलं आहे. आणि यासाठी शेवटचे 3 दिवस आपण त्या तालमी प्रत्यक्ष जिथे आपण सादरीकरण करणार आहोत त्या ठिकाणी, याच्यामध्ये सुरक्षिततेचा एक महत्वाचा भाग म्हणून प्रत्येक विद्यार्थिनींचा आपण सहभागी असणाऱ्यांचं आपण त्यांचं आधार कार्डची झेरॉक्स घेतली सही सहित, त्यांचा फोटो अलीकडचा घेतलेला आहे. आणि या सगळे आपण पोलीस खात्याकडे देणार आहोत की जेणेकरून त्यांच्या नियोजनामध्ये आपलाही कुठं व्यत्यय होऊ नये ना, आपल्याही मुलांना ते उत्तम पद्धतीनं सादरीकरण तिथं करता यावं, अशा सगळ्या प्रकारची मांडणी केलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांचा प्रोटोकॉल पण असेल तो, असतो ना, कारण त्यांच्या अगदी जवळून हे म्हणलं जाणार आहे. हो, ते सगळं जाणार आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा फार जाणीवपूर्वक आम्ही हे करतोय आणि त्याच्यामुळे पुढचे दिवस आमच्यासाठी निश्चितपणाने फार महत्वाचे आहेत आणि ते त्या पद्धतीनं याच्यात होईल. मला विशेष आनंद वाटतो की आपल्या साताऱ्यातील रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल, छत्रपती शाहू अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेज त्याच्यामध्ये आहेत, महाराजा सयाजीराव विद्यालय त्याच्यामध्ये आहेत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सातारा आहे, श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ ते आहेत, साधना इंग्लिश मिडियम स्कूल ठक्कर सिटी ते आहेत, कन्या विद्यालय करंजेपेठ सातारा यांचा समावेश आहे, न्यू इंग्लिश स्कूल सातारा, कन्या शाळा सातारा, त्याबरोबर अनंत इंग्लिश स्कूल सातारा, सह्याद्री माध्यमिक विद्यालय शाहूनगर गोडोली, श्री भवानी विद्या मंदिर सातारा, त्याबरोबरीनं सौ सुशीलादेवी साळुंके गर्ल्स हायस्कूल सातारा, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय सातारा, न्यू इंग्लिश स्कूल सायळी, जिल्हा परिषद केंद्र शाळा जकातवाडी, या बरोबरीने संजय भैरवनाथ काळे विद्यालय तासगाव, न्यू इंग्लिश स्कूल सोनगाव तर्फ सातारा, जिल्हा परिषद केंद्र शाळा कोडोली आहे, श्री वडजाई देवी आदर्श विद्यालय पाटखळ आहे, रणजित कौर गडो खालसा महाराष्ट्र विद्यालय आतीत हे आहेत, जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल वरिये हे आहेत, श्री रामकृष्ण विद्यामंदिर नागठाणे या शाळेचा समावेश आहे, शारदाबाई पवार माध्यमिक आश्रमशाळा जकातवाडी यांचा, म्हणजे ग्रामीण शहरी भागातील सर्वांचा याच्यामध्ये आपण उत्तम पद्धतीनं सहभाग आणि समावेश करून घेतलाय. मला त्या शाळांच्या संस्थाचालकांचा, त्या शाळांचे असणारे मुख्याध्यापक, हेडमास्टर, प्रिन्सिपल जे आहेत त्या सर्वांचं आणि मग त्यांच्याबरोबर येणारे शिक्षक, संगीत शिक्षक या सर्वांना मी मनापासून धन्यवाद का देतो की आपला सर्वांचा उत्तम सहभाग उत्साहपूर्ण आहे. म्हणून हे साहित्य संमेलन घराघरामध्ये, मनामनामध्ये आणि अगदी ग्रामीण भागापर्यंत जिथपर्यंत काही पोहोचलेलं नाही तिथपर्यंत ते पोहोचतंय, हे या साहित्य संमेलनाचं निश्चितपणाने आगळं वेगळं वैशिष्ट्य मानलं जाईल. का तर जिथपर्यंत आपला मराठीचं हे जाणं गरजेचं आहे, तर तो आवाज मराठीचा दुमदुमला पाहिजे. का तर अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं साहित्य संमेलन आहे. आणि या संमेलनामध्ये सहभागी असणारे आपण सर्व जास्तीत जास्त ठसा सातारा शहर, सातारा जिल्हा आणि तिथील सर्वांचाच, म्हणजे स्वयंसेवकापासून ते अगदी कलावंत, साहित्यिक या सगळ्यांचा याच्यामध्ये आहे ठसा. आणि याचा आम्हाला निश्चितपणाने सर्वांना आनंद होतोय आणि आम्ही सर्वजण एक जिन्सीपणाने, एक जीवाने, एक मनाने आणि महत्वाचं म्हणजे कोणीही 1 रुपयाचा कसल्याही मानधनाची अपेक्षा केली नाही, निस्वार्थीपणे मला काही याच्यामध्ये देता येईल का ते देण्याचा प्रत्येक जण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य निश्चितपणाने मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आणि त्यामुळं सर्वांच्या सहकार्याने, साथीने, मदतीने, सहकार्याने
आम्ही दोन्ही गीतं तर उत्तम होतीलच होतील. आणि त्यानंतर आपले सातारचे सुपुत्र राजू मुळे सरांनी ते लिहिलेलं जे काही साहित्य संमेलनावरचं गीत आहे होय. की जे परवाच आपण बघितलं की बाबा विठ्ठल वाघ सरांनी तिथंही प्रकाशन केलं, लोकार्पण केलं. त्यानंतर साताऱ्यामध्येही आता आपले पहिलेच नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते सरांनी त्यांनीही केलं आणि सर्वांनी त्याला अप्रिसिएशन दिलं. म्हणजे विठ्ठल वाघांनी तर अक्षरशः राजू मुळेंना स्टेजवरती आपल्या मिठीत आणि कवेत घेतलं. हो, इतकं ते चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलं. आणि राजू आपळे सरांनी तर या खरा तो एकची धर्मासाठी मला अपेक्षित होतं त्याच्याही 4 पावलं पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलेला एक शब्द आणि एक वाक्य मला फार आवडलं की ते सहज सर्वांना म्हणता यावी. त्या प्रार्थनेमध्ये करुणा आहे, त्या प्रार्थनेमध्ये सर्वांसाठी म्हणून आपण काहीतरी मागणं करतोय. त्यामुळे कुणाना व्यर्थ हिणवावे, कुणाना शिणवावे, हा जो भाग आहे ना, मला असं वाटतं की या पिढीनं या शब्दांचा अर्थ घेऊन त्याचा मागोवा घेऊन त्या पद्धतीनं जरी आपली वाटचाल केली ना, तरी सुद्धा उद्याची समर्थ पिढी घडायला एक उत्तम संस्कार या समूह गीतातून मिळालाय. म्हणून मी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 साताऱ्याच्या मध्यवर्ती कमिटीच्या सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार म्हणतो. का तर समूहगीत हे अगदी जास्तीत जास्त दोन्ही गीतं 10 मिनिटात होऊ शकतील, पण 10 मिनिटात वेळ म्हणून होणारी ही गीतं पुढची एक पिढी कशा पद्धतीने घडवणार आहे याचं सगळं त्याच्यामध्ये गुपित दडलेलं आहे. बरोबर. आणि त्याचं आम्हाला निश्चितपणाने समाधान वाटतंय. नाही, महत्वाचं आत्ता बोललात तुम्ही सुजितजी की या समूहगीतामध्ये समावेश असणाऱ्या शाळा या ग्रामीण भागातल्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि दुसरं उत्साहानं येत आहेत. मला तेच म्हणायचं आहे की जसं एक पैसाही मानधन न घेता आपण हे काम करतोय, त्याच पद्धतीनं वेळेला पदरमोड करून देखील हे काम करतोय. म्हणजे याच्यामध्ये बाकी काही नाही आहे, पण सातारचं भूषण आणि सातारचा एक वेगळा ठसा जसा 33 वर्षापूर्वीच्या संमेलनाचा वर्षानुवर्ष उमटलेला होता, तसाच या 99व्या किंवा शतकपूर्व या संमेलनाचा उमटला जावा संपूर्ण जगभर. ही प्रत्येकाची तळमळ आहे, हा आपलेपण आहे आणि ही जिद्द आहे. मी मगाशी बोलता बोलता सुजित सरांशी बोललो की आता जवळजवळ ही 12वी मुलाखत आहे, एका वेगळ्या सेक्शनची आपण घेतोय या जागर साहित्य प्रेमींचा या सिरीजमध्ये. यातले बरेचसे वक्ते जे आहेत ना, ते कदाचित माईक समोर स्टुडिओमध्ये पहिल्यांदा आलेले आहेत, पहिल्यांदा बोलत आहेत, पण ते इतक्या आपलंपणानं जिव्हाळ्यानं बोलत आहेत की अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. घळाघळा डोळ्यातनं पाणी गळणं एवढं सोपं नाही, जेवढं काम तुम्ही कष्ट त्याच्यामध्ये केलेले असतात ते त्याचं प्रतीक आहे. बरोबर, असं मला वाटतं. याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य जपलं आहे, कदाचित आत्ता आपल्या बोलण्यात आलं नाही, परंतु याच्यामध्ये समावेश असणाऱ्या मुलांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. पण हे वेगळेपण काही नाही, कारण सगळीकडेच मुले आघाडीवर आहेत. नाही, आणि हे मुद्दाम प्रतीत होणं गरजेचं आहे. हां, की कारण एक मुलगी जेव्हा शिकते तेव्हा सगळं घर शिकलेलं असतं, सगळं जग शहाणं होतं. मुलींच्याकडे तो दर्जा असतोच नेहमी, पण मुलींना पालक पाठवायला तयार आहेत, आता तयार आहेत. हां, आणि मुलींच्या मध्ये सुद्धा ही भावना आहे की मी समोर जाऊन काहीतरी करू शकते, आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. मी मुद्दाम याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की मुलं मुली हा भेदभाव करायचा नाही आपल्याला, परंतु न्यूनगंडाची भूमिका जी मुलींच्या मध्ये कायमस्वरूपी आपण बघतो, कारण सातारा हे तसं निमशहरी भाग म्हणला पाहिजे. पुण्या मुंबईच्या मुली चंट असू शकतील, परंतु सातारसारख्या ठिकाणून येणाऱ्या मुली या कदाचित आपल्या स्वतःलाच काही कमी लेखत असतील स्वतःहून, परंतु या माध्यमातनं, या समूहगीतांच्या माध्यमातनं मुलींचं बळ हे जगाला दिसणार आहे, हे मात्र नक्की आहे. दुसरा आणखी एक तांत्रिक पण मुद्दा आहे, तो असा की 8वी ते 12वी या साधारण वयोगटातली जी मुलं असतात त्यांचा आवाज फुटण्याच्या मार्गावर असतो. त्याच्यामुळे या वयोगटातली सहसा मुली जास्त असतातच नाही. पण तरी तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगायला लागेल की जी मुलं निवडलीत की नाही ती सुद्धा उत्तम गाणारी आहेत. म्हणजे त्यांचा आवाज आता सध्या ट्रान्झिशनल स्टेटमध्ये, पण तरी सुरेल आणि व्यवस्थित गाणारी मुलं आहेत. एका मुलांतर त्या दिवशी काय सुंदर गाणं गायलं, सगळं अभिनयात सकट गाणं, आणि चांगली मुलं आहेत. याच्यात आणखीन एक शाहीर भानुदास गायकवाड आणि राजीव मुळे यांचं पण योगदान आहे. त्यांनी काही इनपुट्स दिलेले आहेत की असं केलं तर बघा बरं वाटतंय का, असं त्यांनी नम्रपणे. नाही, कालच राजूभाऊंशी
राजू मुळे हां. यांच्याशी गप्पा मारत असताना समूह गीतामध्ये त्यांचा असणारा सहभाग आणि संमेलन गीतामध्ये त्यांनी जी शब्दरचना केलेली आहे त्यासाठी जी योजना केलेली होती त्याबद्दल सविस्तर बोलणं झालेलं आहे आपलं आणि ते अनेक आपल्या श्रोत्यांपर्यंत देखील पोचलेलं आहे. तर त्यांनी मात्र पुन्हा एकदा की संमेलन गीत अप्रतिम झालेलंच आहे, आत्मप्रौढी म्हणून नव्हे, परंतु त्यापेक्षा सुद्धा ही दोन्ही समूह गीतं जी आहेत ती आणखीन जास्त अप्रतिम होतील असा विश्वास त्यांनी देखील व्यक्त केलेला आहे. वा वा, धन्यवाद राजू. हां, तर त्यामुळं मला हे सांगायचं आहे सगळ्या श्रोत्यांना की खरोखर याचा जो लाईव्ह परफॉर्मन्स आहे, प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ती मुलं गात असताना, संगीत वाजत असताना ते प्रत्यक्ष ऐकणं, ही जी अनुभूती आहे ही फार वेगळी आणि तुम्हाला आयुष्यातली एक अतिशय उत्तम संधी मिळणार आहे. तर आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना असं घेऊन सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला जरूर जावं. उद्घाटन कार्यक्रम संपूर्ण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि या मुलांनी जिद्दीनं जे सादर केलेलं आहे त्या सादरीकरणाला प्रोत्साहन द्यावं हे मला नक्की वाटतं. श्रोते हो, आज समूहगान या संदर्भातलं प्रामुख्यानं गप्पा आपल्याला मारायच्या होत्या. सुजित शेख सर जे प्रमुख समन्वयक आहेत या समितीचे आणि राजेंद्र आफळे सर हे जे साताऱ्यातले ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक म्हणून जे आहेत आणि ज्यांनी यामधल्या खरा तो एकची धर्म या गाण्याला जी वेगळी चाल आपल्या पद्धतीनं आपला एक वेगळा टच देऊन केलेली आहे आणि ती प्रत्यक्ष ऐकण्यातली जी मजा आहे ती रेकॉर्डेड म्युझिक किंवा गाणं ऐकण्यामध्ये नाही, हे मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो. आपण गेली 10-12 दिवस ही सिरीज करत असताना, या मुलाखती प्रसारित करत असताना एक वातावरण निर्मिती करणं आणि लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण करणं म्हणूनच हा जागर साहित्यप्रेमींचा आहे. मला हेच आवाहन पुन्हा एकदा तुम्हाला करायचं आहे सर्व श्रोते हो, की 1 ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये आपल्याला सुवर्णसंधी लाभलेली आहे आणि महत्प्रयासानंतर म्हणजे गेली 14 वर्ष अखंड प्रयास केल्यानंतर यावर्षी ही संधी लाभते आणि ते नेमकं शतकपूर्व संमेलन आहे. तर शतकी संमेलन होत असताना या संमेलनाचा ठसा हा या पुढच्या संमेलनांवर नक्की असणार आहे, निश्चित असणार आहे. तिथंही साताऱ्याचं नाव निघणार आहे. तर आपल्या साताऱ्याचा जन्मभूमी म्हणून जर आपल्याला स्वाभिमान असेल तर हजारो नव्हे लाखोंच्या संख्येनं संपूर्ण सातारा जिल्ह्यातून तुम्ही या संपूर्ण साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा, त्यातल्या प्रत्येक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांना घेऊन तिथं जाण्याचं दुसरं कारण जे एक साहित्यिक डायरेक्ट इनडायरेक्ट अशा स्वरूपाचे जे संस्कार मुलांवर होतात, जे अलीकडच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे आहेत. एक सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी ते अत्यंत मोलाचं काम आहे. तिथं असणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनातून काही विशिष्ट पुस्तकं विकत घेऊन ती मुलांना वाचायला देणं आणि कंपल्सरी त्यांना वाचायला लावणं. कारण मुलं मोबाईल बघत असताना त्याच्यावरच्या पोस्ट 2-2, 4-4 पानी असल्या तरी वाचतात. डिजिटल स्वरूपामध्ये आहे, वेगळ्या पद्धतीनं मांडलेले आहेत म्हणून वाचतात. मग ही पुस्तकं जे खरं मर्म आहे ते का नाही वाचायचं, ते तर वाचलंच पाहिजे. आणि या पद्धतीनं आईवडिलांनी जर हे संस्कार केले, त्यांच्या शिक्षकांनी जर हे संस्कार केले तर हे निश्चितपणानं घडून येईल आणि उद्याचा एक चांगला सातारा, चांगली पिढी साताऱ्याची निर्माण होऊ शकेल. श्रोते हो, आज आपल्या विनंतीला मान देऊन ही दोन्ही दिग्गज मंडळी आपल्या हिंदवी रेडिओ 89.6च्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिले आणि अतिशय दिलखुलास बातचीत केली आणि तुम्हाला खूप चांगली माहिती यांच्याकडून आत्ता मिळालेली असणार आहे. मी हिंदवी परिवाराच्या वतीनं सुजित शेख सर आणि राजेंद्र आफळे सर या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि मी दोघांनाही विनंती करतो की दोघीही कलाक्षेत्रातली मंडळी आहात आणि आपण कलाक्षेत्रामध्ये डिव्होटेडली काम करतो आहे. हिंदवी रेडिओच्या वतीनं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम करण्याचा आपला मानस आहे. तर अशा दोन्ही दिग्गजांचं मार्गदर्शन, प्रत्यक्ष सहभाग जर या पुढील काळामध्ये, भविष्य काळामध्ये जर आपल्याला लाभला तुमच्या विद्यार्थ्यांसह तर ते जास्त कौतुकास्पद असणार आहे. आणि आम्ही त्यासाठी आवाहन करतो तुम्हाला दोघांनाही की वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर करा. हेही सन्माननीय व्यासपीठ तुमच्यासाठी उपलब्ध आहे. धन्यवाद. हां. नक्की नक्की करू. सर्वांना नवीन वर्षाच्याही शुभेच्छा या निमित्ताने सुरुवातीलाच देतोय. आणि आत्ताच आमचे सन्मित्र सन्माननीय शेखर कुलकर्णी सरांनी आवाहन केल्याप्रमाणे
आपल्या सर्वांनीच या संमेलनाचा आनंद घ्यावा. तो एक स्वतःहून स्वतःवरती करून घेतलेला उत्तम संस्कार आहे असं आपण जाणीवपूर्वक करून आपल्या कुटुंबातील 3 पिढ्यांना तिथं एकत्रित आणावं अशा पद्धतीचं आवाहन आपल्या या सर्व श्रोत्यांना मी करतो. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
आपल्या मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी चिंतित आहात? काळजी नको, कारण आता साताऱ्यामध्ये शाहूपुरी येथील हिंदवी पब्लिक स्कूल आपल्या मुलांना प्रदान करत आहे संस्कारक्षम शिक्षण पद्धती. इथे विद्यार्थ्यांना मिळतं शिक्षणाबरोबरच विविधांगी कलाकौशल्यांचं ज्ञान. दरवर्षी शिक्षण क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र, हिंदवी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकतातच. तज्ज्ञ शिक्षक वर्ग, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, बंदिस्त प्लेग्राऊंड, सीसीटीव्ही सुरक्षा, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहनांची सोय, परिपूर्ण लायब्ररी आणि बरंच काही. तेव्हा आपल्या पाल्याच्या ऍडमिशनची चिंता सोडा आणि आजच हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी येथे संपर्क साधा. हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी, सातारा. संस्कारांच्या या भिंतीची गातो थोरवी हिंदवी 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 हिंदवी. विविधतेने जपतो राष्ट्रप्रेम मनात, सक्षम घडतो या मातीतून विज्ञानाच्या युगात. कला क्रीडा कर्तृत्वाची पताका उंचवी हिंदवी 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 हिंदवी. श्रोते हो, आपला उत्कृष्ट प्रतिसाद आणि आमच्यावरचं आपलं प्रेम आम्हाला बळ देतं तुमच्यासाठी आणखी काही वेगळं आणि मनोरंजक करण्यासाठी. आणि हे अजून बळकट करण्यासाठी तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आमच्या 7796 या क्रमांकावरती. आणि ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6. सणासुदीच्या आगमनाने पुलकित मांदियाळी, सोबत हिंदवीची साथ सदा सर्व काळी. आपणही ऐका, इतरांनाही ऐकवा. हिंदवी रेडिओ 89.6, मैत्र जीवांचे. तलभी सारखी तुझीच लागली, लत ही लागली रोज रोजची. श्रोत्यो, सुखद बोचऱ्या थंडीत हवी हवीशी वाटते चहाची तल्लफ. सोबत असेल हिंदवी 89.6 तर हमखास येईल मजा दुप्पट. आपणही ऐका, इतरांनाही ऐकवा. हिंदवी रेडिओ 89.6, मैत्र जीवांचे. चहाला वेळ नाही रे, पण वेळेला चहा पाहिजे. माझ्या जीवनात रे चहाच पहिलं प्रेम रे. चहाला वेळ नाही रे, पण वेळेला चहा पाहिजे. माझ्या जीवनात रे चहाच पहिलं प्रेम रे. सपनों से भरे नैना, तो नींद है न चैना. सपनों से भरे नैना, तो नींद है न चैना. वर्ष नवे, हर्ष नवे, दुःख सारे विसरूया. आपली सर्व स्वप्ने या नववर्षी नव्याने पूर्ण करूया. काहींचे स्वप्न असेल नवे घर घेण्याचे, तर काहींचे स्वप्न जुनेच घर नव्याने सजवायचे. काहींचे स्वप्न असेल नवा फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन घेण्याचे, तर काहींचे स्वप्न असेल नवी दुचाकी किंवा चारचाकी घेण्याचे. काहींचे स्वप्न असेल नवीन दुकान सुरू करण्याचे, तर काहींचे स्वप्न असेल सोन्या चांदीचे दागिने बनवण्याचे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होत त्यासाठी आम्ही आहोत मदतीला, साताऱ्यातील लहान मोठ्या व्यावसायिकांच्या. हिंदवी रेडिओ 89.6 वरून तुमच्या व्यवसायाची आकर्षक जाहिरात करूया आणि तुमचा व्यवसाय शतपटीत वाढवूया. त्यासाठी आम्हाला संपर्क करा आमच्या
7796 या मोबाईल क्रमांकावर. हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. सपनों से भरे नैना तो नींद है न चैना, सपनों से भरे नैना तो नींद है न चैना. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं. आली आली लग्नसराईची वेळ आली. नूतन वधूवर आणि त्यांच्या कुटुंबाची खरेदीची लगबग सुरू झाली. नवीन कपडे, साड्या, सोन्या चांदीचे दागिने खरेदी करूया. फर्निचर, भांडीकुंडी, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन भेट देऊया. लग्नासाठी बँक्वेट हॉल, केटरिंग, डेकोरेशन सारे बुकिंग करूया. कमी झालेल्या GSTचा फायदा उठवूया. त्यासाठीच साताऱ्यातील लहान मोठ्या व्यावसायिकांच्या सोबत आम्ही आहोत साथीला. हिंदवी रेडिओ 89.6 वर जाहिरात करूया आणि आपला व्यवसाय वाढवूया. त्यासाठीच आम्हाला संपर्क करा आमच्या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर 7796 896 896. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल